स्वातंत्र्यदिनी मांस विक्री करायला बंदी घातल्याच्या निर्णयाला राज ठाकरेंनी विरोध केलाय। कुणी काय खावं आणि कुणी काय खाऊ नये हे ठरवण्याचे अधिकार सरकार आणि महानगरपालिकेचे नाहीयेत। आमच्या लोकांना हे सर्व चालू ठेवायला सांगितले असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। कबूतरखाना संदर्भातल्या वादावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागेल। जैन मुनींना सुद्धा हे समजलं पाहिजे। जेव्हा जैन लोकांकडून दादरच्या कबूतरखान्याजवळ आंदोलन झालं तेव्हा त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती असंही राज ठाकरे यांनी म्हटलं। उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस अशी टीका केली आहे नारायण राणे यांनी। मुंबईमधल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेंनी संपवल्याचं नारायण राणेंनी म्हटलंय। बीडीडीचा पुनर्विकासामधील नूतन घरांच्या चाव्यांचं वाटप संपन्न झाले। मुख्यमंत्र्यांच्या हातून बीडीडी पुनर्विकासातील घरं सुपूर्द करण्यात आली। यावेळेस दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित होते, पण आदित्य ठाकरेंना निमंत्रण असूनही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। शिवसेनेचे ओबीसी नेते सोमनाथ काशीत यांनी एक्स आणि फेसबुकवर एक धक्कादायक पोस्ट केली आहे। राजकारणातल्या खर्चासाठी आणि कार्यकर्ते जपण्यासाठी घर आणि जमीन विकावी लागली अशी पोस्ट त्यांनी केली आहे। आपण खचलो असलो तरी एकनाथ शिंदेंवर आपला विश्वास असल्याचं सोमनाथ काशीत यांनी म्हटलंय। मतदार यादीमध्ये डबल नावं आहेत ती कमी व्हायला हवीत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। 76 लाख मतं जास्त आहेत त्यावर निर्णय व्हायला हवा। लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक पारदर्शक व्हायला हवी असंही आंबेडकरांनी म्हटलंय। आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची केस बंद झाली आहे। पोलिसांनी न्यायालयामध्ये बी फायनल रिपोर्ट सादर केलाय। तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहार प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पंढरपूरचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांची प्रतिमा आपल्या घरातल्या देव्हाऱ्यात ठेवली आहे। अजित पवारांनी संधी दिल्यामुळे आपण यशस्वी झालो म्हणून त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ आहोत अशी भावना श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली। कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत मारणाऱ्या मारकुट्या सूरज चव्हाणांचं महिन्याआधीच पुनर्वसन करण्यात आले असा आरोप केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी सूरज चव्हाण यांना देण्यात आली आहे। छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादीनं नवी जबाबदारी सोपवली। सूरज चव्हाण यांना पुन्हा संधी दिल्यामुळे छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। सुनील तटकरे यांना राज्यात फिरू देणार नाही। अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही अशी टीका विजय घाडगेंनी केली। छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादीनं सूरज चव्हाण यांना बढती दिल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात असा सवालही अंजली दमानिया यांनी केला। गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंच्या राजकीय वादामुळे रक्षा खडसेंना वेदना होत असलेल्या भाष्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे। वेदना होत असतील तर सासऱ्याला सल्ला द्या असं पाटलांनी म्हटलंय। आमदार नरेंद्र भोंडेकरांनी संजय राऊतांच्या मांसाहारावरील विधानावर टीका केली आहे। वेगळं काहीतरी बोलून राऊत लाईमलाईटमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात असं भोंडेकरांनी म्हटलंय। राऊतांच्या मानसिकतेची कीव येते अशी टीका त्यांनी केली आहे।